छावा सर्वत्र संपूर्ण भारतासह वर्ल्ड वाईड प्रसिद्ध झालेला छावा. पण आता या छावा चित्रपटाच्या माध्यमातून जो काही इतिहास महाराष्ट्रासह भारतामध्ये आणि भारताबाहेर मांडण्यात आलेला आहे, त्या इतिहासाच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या चर्चा मात्र सुरू झालेल्या आहेत. कारण या छावामध्ये जो काही इतिहास मांडण्यात आलेला आहे, त्या इतिहासातून आता काही वाद देखील उत्पन्न झालेले आहेत. खरं तर असा इतिहास खरंच होता का, तो चुकीचा आहे का, का बरोबर आहे, याच्यावर आता चर्चा चळवळ सुरू झालेला आहे. खरं पाहिलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या छावा चित्रपटाच्या माध्यमातून संभाजीराजांची जी प्रत्यक्ष या ठिकाणी जीवनाची भूमिका मांडण्यात आलेली आहे, ते अगदी म्हणजे त्यांनी लढलेल्या लढाया, मुघलांविरुद्ध केलेली लढाई, नंतर त्यांना पकडून देण्यात कसं स्वकीयांचाच असलेला हात आणि मग त्यांचा औरंगजेबाकडून किंवा मुघल फौजेकडून करण्यात आलेला अनन्वित छळ. पण यामध्ये आता खरा वाद सुरू झालाय, तो संभाजी राजेंना नेमकं पकडून कुणी दिलं. संगमेश्वराजवळचा रस्ता हा मुकर्रब खानाला नक्की कुणी सांगितला, आणि यावरून आता सोशल मीडियाच नव्हे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे. ट्विटरवर, नंतर युट्यूब किंवा आणखी काही फेसबुकवर, सगळीकडे व्हॉट्सअपवर, सोशल मीडिया. आता ही चर्चा अशी आहे की संभाजीराजेंना खरंच गणोजी शिर्केनी पकडून दिलं का, संभाजीराजेंना ब्राह्मण सर कारकुनांनी पकडून दिलं का. आता दोन वेगवेगळे समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसतात. कुणी म्हणतंय गणोजी शिर्के हाच फितूर आहे, गणोजी शिर्केनीच पकडून दिलंय, गणोजी शिर्के यांनीच महाराजांना मुकर्रब खानाला पकडून देण्यासाठी मदत केली. आणि एकीकडे असं म्हटलं जात आहे की संभाजीराजेंना पहिल्यापासून विरोध ज्यांनी केला, त्यांना त्यांचा राज्याभिषेक होण्यापासून रोखण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्या ब्राह्मण सर कारकुनांनी औरंगजेबाच्या त्या ठिकाणी त्यांच्या जवळ जाऊन औरंगजेबाच्या सगळ्यांशी त्या ठिकाणी जवळीक साधून सैन्याशी संभाजीराजेंना पकडून दिलं. आता मूळ मुद्दा हाच उपस्थित होतो, चित्रपट राहिला बाजूलाच, आणि गद्दार कोण, फितूर कोण, फंदफितुरी कुणी केली, यावर चर्चा सुरू झाली. मुळातच हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टी जी वापरण्यात आली आहे, त्या सिनेमॅटिक लिबर्टीमुळं खरं तर पिक्चरनी छप्पर फाड कमाई केली आहे. आतापर्यंत सगळ्या चित्रपटांचे कमाईचे रेकॉर्ड्स त्यांनी तोडलेले आहेत. पण हे झालं पडद्यावरच्या चित्रपटापुरतं. प्रत्यक्षात संभाजीराजेंना कुणी पकडून दिलं, कुणी फितूर झालं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून कधीच मिळणार नाहीत. ती शोधण्यासाठी इतिहासात डोकावं लागेल, इतिहासातले पुरावे बघावे लागतील. उगच एकमेकांची माथी भडकवून या पिक्चरद्वारे आम्हाला किती इतिहास समजला आणि इतिहास कळाला, याचा रुबाब कुणी सोशल मीडियावर झाडू नये. काही जण आता येतील आणि बरळतील, मराठ्यांच्याच गणोजी शिर्केनं संभाजीराजांना पकडून दिलं. काही जण येतील आणि बरळतील, ब्राह्मण सर कारकुनानं आणि त्या ब्राह्मणांनीच या ठिकाणी हा सगळा उद्योग केला. पण प्रत्यक्ष काय आहे, खरं काय आहे, हे इतिहास संशोधकच सांगू शकतील. आणि आतापर्यंत जे सगळे पुरावे आपल्या हाताशी आहेत किंवा जे काही पुरावे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत, त्या पुराव्यांचा विचार करता नेमकं कुणी पकडून दिलं याचा धांडोळा घेणं, इतिहास समजून घेणं, इतिहास शोधून समजून उमजून मग त्यावर लक्ष केंद्रित करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्या आधी बरंच काही लेखन झालेलं आहे, पण त्यातलं खरं काय खोटं काय, इथं राजहंसाची भूमिका आपल्याला असली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी, नीर क्षीर वेगळं करता आलं पाहिजे, आणि मगच आपल्याला कळेल की नेमकं संभाजीराजांना पकडून कोणी दिलं. आता मी
आजच्या लाईव्ह मध्ये नेमकं यावरच भाष्य करणार आहे. आतापर्यंतचे सगळे इतिहासातले संदर्भ आणि आता या चित्रपटामुळे नेमका काय वाद सुरू झालाय त्याच्यावर. म्हणूनच माझ्या या कार्यक्रमाचं लाईव्हचं नावच आहे शिर्के भडकले, गणोजी शिर्केचे वंशज भडकले. छावा चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला इतिहास चुकीचा असं शिर्केंच्या वंशजांनी म्हटलेलं आहे आणि हे लवकरच पत्रकार परिषद घेऊन हे शिर्के कुटुंब किंवा शिर्के कुटुंबियांचे वंशज आपली भूमिका मांडणार आहे. आता मूळ काय आहे? छावा चित्रपट नेमका छावा या शिवाजी सावंतांच्या कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी 1979 साली पहिली तिची आवृत्ती प्रसिद्ध झाली. म्हणजे आता किती वर्ष झाली? जवळपास 46-45 वर्ष. या 45-46 वर्षांमध्ये खर तर या शिर्के कुटुंबानं शिवाजी सावंत ज्यावेळी हयात होते तेव्हा जाब विचारला होता का? तो जाब विचारला असेल तर शिवाजी सावंतांनी यावर काय प्रतिक्रिया दिली? गेल्या 45 वर्षांमध्ये या छावा कादंबरीवर जे काही कादंबरीमध्ये लेखन केले गेलेलं आहे त्या लेखनाबद्दल का नाही चर्चा घडवून आणली? का नाही इतिहासकारांनी त्यावर प्रकाश टाकला आणि खरं काय खोटं काय याचा प्रयत्न केला? तर आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काही प्रसार माध्यमांना हे जे शिर्के कुटुंब आहे किंवा शिर्के गणोजी शिर्क्याचे वंशज आहेत त्यापैकी लक्ष्मीकांत शिर्के यांनी अनेक प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ते लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका देखील मांडणार आहे. तर त्यांचं जे म्हणणं पडलं ते म्हणणे अत्यंत महत्वाचं आहे, ते आपण ऐकून घेणं गरजेचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा छावा चित्रपटाला अजिबात विरोध नाही, पण छावा चित्रपटामध्ये शिर्के यांच्याविषयी जे काही चुकीचं दाखवलं गेलंय, चुकीचा इतिहास मांडला गेलाय, त्यामुळं शिर्के घराण्याची नाहक बदनामी झालेली आहे आणि त्याचा त्रास, त्याचं दुःख आता आम्हाला सोसावं लागतंय असं त्यांनी म्हणणं मांडलं. आता झालंय असं का? तर मुळातच छावा चित्रपट जो आता बघितला जातोय याच्या आधी काय झालं? जे काही 40-50 वर्ष ह्या सगळ्यामध्ये लोटली त्यामध्ये अगदी दूरचित्रवाणी होती, दूरदर्शन होतं, फार फार तर अगदी कमी चित्रपट होते या संदर्भामध्ये खुलासे करणारे. दुसरी गोष्ट मध्ये त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, मीडिया देखील माध्यम देखील कमी होती, त्यामुळे एवढा काही या शिर्केंच्या वंशजांना त्रास झाला नाही. पण आता मात्र असं झालंय छावा चित्रपट बघायला जो तो चित्रपटगृहात जातोय आणि तो इतिहास पडद्यावरचा बघितल्यानंतर प्रत्येकाला असं वाटलंय की हा या चित्रपटात दाखवलेलं आहे तेच खरंच आहे. गणोजी शिर्के यानंच संभाजी महाराजांना पकडून दिलं. मुकर्रुब खानाला, तो जो काही मुघलांचा सरदार होता, औरंगजेबाचा सरदार होता, त्याला त्याच्या सैन्याला संगमेश्वरचा रस्ता दाखवला. आता हे सगळं झालं, पण यामुळं या शिर्के कुटुंबावर काय फरक पडलाय माहिती आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्हाला जो तो कोणी उठसूट येईल तो आता आमच्यावरच बोलायला लागलाय. तुम्ही तर गणोजी शिर्केंचे वंशज, सगळे शिर्के सारखेच, तुम्ही संभाजी राजांना सोडलं नाही तर आम्हाला काय सोडणार? तुम्ही गद्दार, तुम्ही फितूर, असा तर बोलायला लागलेत. आणि त्याचा त्रास या शिर्के कुटुंबियांना, शिर्क्यांच्या वंशजांना व्हायला लागलाय. त्यामुळं आता हे शिर्के कुटुंब खरं तर आपली बाजू मांडण्यासाठी आणि जर असं म्हटलं जात असेल की आम्हीच किंवा आमच्या पूर्वजांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं तर तसे ऐतिहासिक पुरावे, संदर्भ समोर आणा. लक्ष्मीकांत शिर्के यांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, लक्ष्मण शिर्के असं म्हणतायत की मुळातच आतापर्यंत एकही ऐतिहासिक आणि संदर्भ असलेला पुरावा दाखल नाही की गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं. आणि त्यांनी असंही सांगितलं की मुळातच आमचे जे काही वरिष्ठ किंवा आमच्या आधीची काही माणसं होती, ज्येष्ठ मंडळी, त्यांनी शिवाजी सावंतांना या संदर्भात जाब विचारला होता. तेव्हा त्या कादंबरी वाचन केल्यानंतर त्यामध्ये जे गणोजी शिर्केंचं कॅरेक्टर आलं होतं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं होतं तर तेही त्यांनी सांगितलं. त्यावेळी म्हणाले लक्ष्मण शिर्के की मी लहान होतो, पण माझ्यापेक्षा जी सिनियर मंडळी होती त्यांनी जेव्हा प्रश्न केला तेव्हा शिवाजी सावंतांनी दिलेलं उत्तर मी ऐकलं होतं. आणि ते उत्तर काय दिलं होतं त्यांनी की आम्ही इतिहास कसा याकडे लक्ष देत नाही,
तर कल्पनेतून कादंबरी साकारतो. कोण चांगला कोण वाईट हे बघत नाही, व्यावसायिक दृष्ट्या त्याकडे पाहतो. मी भेटलो तेव्हा लहान होतो आणि आमच्या सोबतच्या मोठ्या माणसांनी हा प्रश्न केल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिलं. म्हणजे व्यावसायिक दृष्टी कोणातून कादंबरीच ती. छावा ही कादंबरी आहे, जिथे लेखकाने आपली कल्पनाशक्ती वापरलेली आहे. मग कोणतरी विलन झाले, कोणतरी हिरो झाले, आणि याचा फटका आम्हाला आत्ता बसतोय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना हेही विचारण्यात आलं की मी एवढ्या वर्षामध्ये तुम्ही या छावा कादंबरीच्या माध्यमातून किंवा या कादंबरीवर आक्षेप का घेतला नाही, तर ते म्हणाले आतापर्यंत इतका त्रास झाला नव्हता, पण आता मात्र आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आम्हाला ट्रोल केलं जाते, आमच्या आडनावाच्या माध्यमातून, आमच्या घराण्याच्या माध्यमातून, आणि आजूबाजूचे स्थानिक राजकारणी लोक किंवा आमच्या ओळखी पाळखीचे सगळेच जण आता आम्हाला गद्दार, फितूर, सगळे शिर्के सारखेच, संभाजीराजांना तुम्ही सोडलं नाही तर आम्ही कोण, अशा दृष्टीने आमच्याशी बोलायला लागले. त्यामुळे त्यांना हा मनस्ताप व्हायला लागलाय. आता प्रश्न हा पडतो की मुळातच ही जी सगळी गाव पातळीवर चर्चा होते त्याचा त्रास तर निश्चितपणे या सगळ्यांना होतोय, पण त्यांनी हे देखील सांगितलं की महाराष्ट्रात लाखोंच्या वर शिर्केंची घर आहेत आणि आमची एक संघटना देखील आहे. त्यांना राजे शिर्के अशी राजे ही पदवी त्यांना त्या काळात देण्यात आली होती असं देखील त्यांनी म्हटलं. आणि ही जी काही आमची संघटना आहे राजे शिर्के परिवाराची, त्यात 50,000 सदस्य आहेत. शिवाय यासोबत आम्ही ऐतिहासिक वंशज घराण्यांची संघटना देखील तयार केलेली आहे. मग त्यामध्ये तंजावरची गादी असेल, नागपूरची गादी असेल, कोल्हापूरची गादी असेल, तानाजी मालुसरेंचे वंशज कुणाल मालुसरे असतील, राजे शिर्के घराण्याचे वंशज असतील, या सगळ्यांची आमची एक संघटना आहे आणि आम्हाला राजे ही पदवी देण्यात आली, म्हणून आमचं त्यावेळेचं नाव राजे शिर्के असं आहे आणि असं झालं असं सांगितलं. शिवाय त्यांनी शिर्के हे पंचकुळातले आहेत असं देखील सांगितलं. या पंचकुळामध्ये शिर्के, भोसले, विचारे अशी आडनावं येतात असं देखील त्यांनी म्हटलं. म्हणजे पंचकुळ, मराठ्यांचं पंचकुळ, नंतर 96 कुळी, मग 92 कुळी, अशी जी काही मराठ्यांची जी कुळं सांगितली आहेत त्यामध्ये आमचं पंचकुळ आणि त्या पंचकुळांमध्ये आमच्या शिर्केंचा समावेश आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. याचाच अर्थ या शिर्केंनी ह्याच्यातनं हे स्पष्ट केलेलं आहे की मुळातच आम्ही आमच्या घराण्यावर किंवा आमच्या कुटुंबावर किंवा आमच्या पूर्वजांवर जो आरोप केला जातोय त्या आरोपात तथ्य कुठे आहे? केवळ छावा या एका कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट तयार करण्यात आला, त्यात गणोजी शिर्केंना विलन दाखवण्यात आलं, हे अत्यंत चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केलाय आणि तो मुद्दा म्हणजे यामध्ये येसूबाई यांचं जे मुळातच जे कॅरेक्टर आहे, म्हणजे महाराणी येसूबाई यांची ज्यांनी भूमिका केलेली आहे त्यांच्या मुखातून जी काही वाक्य बाहेर आलेली आहेत त्या वाक्यामुळे देखील आम्हाला त्रास होतोय आणि बदनामी आमची झालेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या असं म्हणतायत, त्या पिक्चर मध्ये एक वाक्य आहे की असे भाऊ म्हणजे शत्रूंच्या घरात देखील जन्माला येऊ नयेत असं म्हटलं गेलंय. त्यामुळं हे वाक्य जे आहे या वाक्यामुळं विनाकारण हिंदी भाषिक विरुद्ध मराठी भाषिक असा बिनकामाचा वाद पेटवला जातोय. हिंदी भाषेने मराठी भाषेवर अन्याय केलाय असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ त्यांचं असं म्हणणं आहे की या पिक्चर मध्ये जे काही असे सीन आहेत ते सीन शक्यतो काढावेत. आमचा पिक्चरला विरोध नाही, पण हे सीन काढले जावेत जेणेकरून शिर्केंची बदनामी होणार नाही असं लक्ष्मीकांत शिर्के यांनी म्हटलंय. आता प्रश्न हा उरतो की मुळातच शिर्के, गणोजी शिर्के हे आधीच मुघलांना जाऊन मिळाले होते, शत्रूला सामील झाले होते, हे तर स्पष्टच आहे. त्याबद्दलचा प्रश्नच येत नाही. म्हणजे तो इतिहास खराच आहे. म्हणजे गणोजी शिर्के शत्रूंच्या सैन्याला जाऊन सामील झाले याबद्दल कुणाचंच दुमत नाही. आणि गणोजी शिर्के हे वतन मागत होते हे देखील सगळ्यांना मान्य आहे. आता मुळात गणोजी शिर्के हे काय आहेत, तर गणोजी शिर्के छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे आणि त्यांच्या बहीण म्हणजे संभाजी महाराजांच्या बहीण राजकुंवरबाई साहेब यांचे पती, आणि येसूबाई या गणोजी म्हणजे महाराणी येसूबाई या गणोजी शिर्केंच्या बहीण आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी. त्यामुळे आता गणोजी शिर्के यांनी वतन मागितलं होतं शृंगारपूर दाभोळमध्ये, आणि हे वतन त्यांना हवं होतं
पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये या वतना संदर्भामध्येच एक कठोर धोरण राबवलं होतं. कारण आतापर्यंत त्यांना असा अनुभव आला होता, ज्यांना ज्यांना वतनदारी दिली त्यांच्याकडून जनतेची, शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती आणि ती पिळवणूक होऊ नये यामुळं वतन देण्याची प्रथाच छत्रपती शिवाजी महाराजांनी बंद केली होती. आता शिर्केंचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवरायांनी आम्हाला शब्द दिला होता, गणोजी शिर्केंना, आणि अर्थातच त्यानंतर जे जो शब्द दिला आहे शिवरायांनी आणि त्याची इतिहासात नोंद आहे, आणि दोनाचे चार हात झाल्यानंतर किंवा मुलं बाळ झाल्यानंतर ते वतन देऊ, पण ते वतन दिलं का नाही दिलं हे पुढे कुठे इतिहासात त्याची नोंद नाही. पण मूळ मुद्दा असा आहे की गणोजी शिर्केंना नंतर औरंगजेबानं 5,000 मनसबदारी वतनदारी दिली होती. इतकंच नव्हे तर औरंगजेब जिवंत असतेपर्यंत हे गणोजी शिर्के औरंगजेबाशी प्रामाणिक राहिले होते. आणि औरंगजेबाच्या म्हणजे या सगळ्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य सगळं संपल्यानंतर शाहू महाराजांकडे देखील हे वतनदारी मागण्यासाठी गेले. म्हणजे प्रश्न हा उरतो की यांना मुळातच वतनदारी मिळालीच होती नंतर. आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा हाच आहे की जी काही जो वाद पेटवला जातोय मराठ्यांनी का आणखी कुणी, हा जो काही वाद आहे या वादामुळे बिनकामाचं उगाचच, म्हणजे पिक्चर मध्ये जो काही सिनेमॅटिक लिबर्टी वापरली गेली तिथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा वाद कुठे ना कुठेतरी घराण्याशी कुठेतरी समाजाशी जोडण्यात काही अर्थ नाही. आणि याच्यावर उगाचच ट्विटरवर फेसबुकवर सोशल मीडियावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाहीये. खरा इतिहास काय तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. खरं तर या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे, म्हणजे लक्ष्मीकांत शिर्के की हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली भूमिका देखील मांडणार आहेत. त्यांचा छावा चित्रपटाला विरोध नाही. ते असं म्हणतात की त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अख्ख्या जगभरात पोहोचला याचा आम्हाला आनंद आहे. पण यामध्ये कुठेतरी गणोजी शिर्के यांना जे काही विलन ठरवण्यात आले किंवा त्यांनी संभाजीराजांना पकडून दिलं, यामुळे शिर्के घराण्याची बदनामी होती, कारण की तसा कोणताही पुरावा आतापर्यंत उपलब्ध नाही. आता आपण पुराव्याच्या बाबतीत जर विचार केला तर त्याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. खरं तर महत्वाचा मुद्दा काय आहे, एकतर संभाजीराजांना म्हणजे त्या ठिकाणी कुणी पकडून दिलं याच्यावरनं हे सगळे वाद सुरू झाले. आता 40-50 वर्ष झाली, पूर्वी काही एवढी अडचण भासली नाही, पण आता सोशल मीडियामुळे ही सगळी अडचण भासली. हा सगळा प्रकार या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. पण जर पुराव्यांच्या संदर्भात जर आपण आता विचार करायला गेला तर त्याकडे आपण लक्ष देऊया, ते फार महत्वाचं आहे. कारण मुळातच एकतर त्यांचं असं म्हणणं आहे लक्ष्मीकांत शिर्केंचं, जेव्हा महाराष्ट्रामध्ये जी टीव्ही सिरियल म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी जी काही टीव्ही सिरियल त्यावेळी अमोल कोल्हेनी त्याची भूमिका केली होती संभाजी राजांची, त्यावेळी अमोल कोल्हे आमच्याशी सल्ला मसलत करत होते, विचारत होते, किंवा इव्हन लेखक त्याचे प्रताप गंगावणे हे देखील आम्हाला विचारायचे. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटाच्या वेळी मात्र किंवा याचं शूटिंग चालू असताना आम्हाला विचारात घेतलं गेलं नाही, आम्हाला सांगण्यातही आलं नाही की नेमकं काय चाललंय, असा त्यांनी या ठिकाणी आरोप देखील केलेला आहे. आणि आता प्रश्न हा उरतो की त्यांनी काही पुरावे देखील या ठिकाणी मांडलेले आहेत की कसं गणोजी शिर्के यांच्यावर जो आरोप केला जातोय तो चुकीचा आणि खोटा आहे, असे त्यांनी आरोप केलेले आहेत. पण मुळातच किंवा पुरावे देखील सादर केलेले आहेत. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जो या ठिकाणी जर आपण पाहिला की संभाजी राजांचं जे कार्य आहे किंवा आतापर्यंत संभाजी राजांनी जे कार्य केलं ते अतुलनीय आणि जबरदस्त शौर्य, बलिदान, त्याग, संघर्षाची त्यांची कहाणी. 14 मे 1657 रोजी त्यांचा जन्म झाला. 11 मार्च 1689 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 1680 मध्ये छत्रपती शिवरायांचं निधन झाल्यानंतर 1681 ला त्यांचा त्या ठिकाणी छत्रपती म्हणजे संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. आणि 1682 ला औरंगजेबानं या ठिकाणी दख्खन मोहिमेसाठी स्वारी केली आणि दख्खन मोहिमेवर हल्ला चढवला, दख्खन मोहीम सुरू केली आणि स्वराज्यावर हल्ला चढवला. आता हे सगळं जे काही घडत होतं आपल्याला आठवत असेल, छत्रपती संभाजीराजे जन्माला आल्यानंतर अवघ्या 2 वर्षांनी राणी सईबाईंचं निधन झालं. नंतर अवघ्या वयाच्या 9व्या वर्षी आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराज
शंभूराजेंना घेऊन गेले होते. नंतर आग्र्याहून सुटका झाल्यानंतर त्यांना मथुरेला ठेवण्यात आलं आणि त्याच ठिकाणी त्यांची कवी कलश यांची ओळख झाली. अर्थात नंतर जर पुढचा सगळा इतिहास पाहिला तर मग संभाजी राजे हे त्या ठिकाणी दिलेर खानाला त्या ठिकाणी जाऊन मिळाले. त्यांच्यासोबत 1 वर्ष ते राहिले, पण दिलेर खानाचा जो सगळा छळाचा भाग त्यांनी पाहिला, अगदी निर्दयीपणाचा भाग पाहिला आणि मग मात्र त्यांनी दिलेर खानाची साथ सोडली आणि पुन्हा एकदा ते स्वराज्यात येऊन सामील झाले. पण तोपर्यंत काय घडलं होतं, इकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं होतं आणि या आपल्या स्वकीयांच्याच माध्यमातून जर रायगडावर पाहिलं तर त्या ठिकाणी खरं म्हणजे महाराणी सोयराबाईंवर देखील खूप विचित्र प्रकारे आरोप केले गेलेले आहेत की त्यांनी दगा दिला, त्यांनी कटकारस्थान रचली, पण तसं काही नाहीये. मुळातच हा चुकीचा इतिहास आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी स्पष्ट केलेलं आहे विविध माध्यमांच्या द्वारे हे बोलून. त्यांनी क्लिअर कट केलेलं आहे की मुळातच सोयराबाईंवर हा कट कारस्थानाचा भाग टाकून देऊन इतरांना इतर जे खरे आरोपी आहेत त्यांना तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलेलं आहे. खरं तर मुळातच संभाजीराजेंना पहिल्यापासून विरोध कोणाचा होता तर अण्णाजी दत्तो आणि मग त्यांच्या जोडीला बाकीचे सगळे कटकारस्थान करणारे त्या ठिकाणी आले आणि या सगळ्यांनी कटकारस्थान रचलं. आता आपण त्याच भूमिकेकडे वळूयात आणि नेमकं काय घडलं होतं तो फार महत्वाचा मुद्दा आहे, ते देखील आता आपण या ठिकाणी पाहूयात. खरं तर या ठिकाणी संभाजी महाराजांविरोधात 2 कट रचले गेले होते. शिवरायांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी 16 जानेवारी 1681 रोजी संभाजीराजेंचा राज्याभिषेक झाला. आता राज्याभिषेक झाल्यानंतर 2 कट रचण्यात आले. खरं तर हे जे 2 कट रचले गेले या दोन्ही कटांमधले पहिला महत्वाचा भाग होता तो म्हणजे जो ज्या याच्यात पहिला असेल तर विष प्रयोग करण्याचा आणि दुसरा जो भाग होता तो सुलतान अकबर याच्या माध्यमातून संभाजीराजेंना पकडण्याचा, असा हा कटाचा भाग होता. पण मुळातच छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध जे हे 2 कट रचले गेले हे दोन्ही कट फेल गेले. खरं तर आपल्याला आठवत असेल की या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आतापर्यंतच्या जी काय आपल्याला माहिती किंवा इतिहासकारांची सगळी माहिती मांडलेली आहे त्या माहितीनुसार जर आपण विचार केला तर आता जी काही वेगवेगळी पुस्तकं आतापर्यंत आपण रेफरन्सेस वाचले, बखर वाचल्या, रियासत कारांची ती मराठ्यांची रियासत म्हणून ती गोस सरदेसाईंची जी काही रियासतकार आहेत त्यांचं जर पुस्तक वाचलं किंवा मल्हार रामराव चिटणीस यांची बखर होती ती बखर जर वाचली, चिटणीस बखर, वासी बेंद्रे असतील, शिवाय डॉक्टर जयसिंगराव पवार यांची पुस्तकं आहेत, या सगळ्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर हे स्पष्ट होतं की या सगळ्यांमध्ये वेगवेगळे उल्लेख आहेत, वेगवेगळे उल्लेख. अगदी आपण त्याप्रमाणेच प्रत्यक्षात जाऊयात आणि पाहूयात की नेमकं काय घडलं होतं. खरं तर प्रश्न या ठिकाणी असा उरतो, पहिला कट विष प्रयोगाचा आणि दुसरा कट होता सुलतान अकबराची मदत घेऊन सत्तेवरून पायउतार करणे. पण या ठिकाणी डॉक्टर जयसिंगराव यांनी छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा म्हणून नावाचा जे ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे उघडपणे म्हटलेलं आहे, मुळातच कट रचल्या प्रकरणी अनाजी पंत, अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो, बाळाजी आवजी, हिरोजी फर्जंद यांच्यासह 25 जणांना देहांताची शिक्षा देण्यात आली आणि सोयराबाईंनी नंतर आपली बेअदबी टाळण्यासाठी विष प्राशन करून आत्महत्या केली असं जयसिंगराव पवार यांनी म्हटलेलं आहे. अकबरानं मात्र, सुलतान अकबर यानं मात्र गुप्तदूत पाठवून संभाजीराजेंना कटाची माहिती दिली. पण सोयराबाईंचा नेमका मृत्यू कसा झाला हे अजून प्रत्यक्षात त्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाहीये. फक्त 27 ऑक्टोबर 1681 ला त्यांचा मृत्यू झाला इतकीच माहिती आहे. पण नेमका त्यांचा मृत्यू कसा झाला सांगता येत नाही. छत्रपती संभाजीराजेंवर देखील या संदर्भात आरोप करण्यात आला, त्यांना भिंतीत चिणून मारण्यात आलं, 3 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला वगैरे. पण हे सगळं खोटं आहे. संभाजीराजांवर उगाच बिनबुडाचे आरोप करण्यात आले, याच्या पलीकडे काहीही नाही. खरं तर इतिहासकार गो सरदेसाई म्हणजे मराठी शाहीची रियासत जी 1935 मध्ये त्यांनी लिहिली होती, बखरकार मल्हार रामराव चिटणीस
नाटककार राम गणेश गडकरी यांनी संभाजीराजेंविषयी बदनामीकारक लेखन केलं, असं थेट आरोप इंद्रजित सावंत यांनी केलेला आहे, जे आता इतिहास संशोधक म्हणून प्रत्यक्षात आपली बाजू मांडताना दिसतात. त्यांनी स्पष्ट सांगितलं या सगळ्यांनी खोटं आणि बदनामीकारक लिहिलं आणि जे खरे आरोपी आहेत त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवलं. खरं तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जर आपण पाहिलं असेल की जे कैद झालेले प्रधान होते, म्हणजे हे सगळे जे आता आपण नावं घेतली, अनाजी पंत, अण्णाजी दत्तो, या सगळ्यांना म्हणजे खरं म्हणजे अधिक त्यांना पुन्हा एकदा त्यांची पद बहाल करण्यात आली. संभाजीराजे जेव्हा छत्रपती बनले, त्यांचा राज्याभिषेक झाला आणि फक्त मोरोपंत पेशवे यांचंच कैदेत असताना निधन झालं, असं जयसिंगराव पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. पण मूळ मुद्दा असा की या सगळ्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर मुळातच सोयराबाई या शिवाजी महाराजांच्या पट्टराणी होत्या आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यात संभाजीराजेंना युवराज पदाचा मान देण्यात आला. आता त्यावेळी सोयराबाई यांचं जे पद होतं किंवा त्या पट्टराणी होत्या, अर्थातच मोठा मान होता. पण इथं राजाराम जे त्यांचे सुपुत्र होते, त्यांचं वय होतं अवघं 4 वर्षे आणि अर्थातच छत्रपती शिवरायांनंतर राज्याभिषेक हा अर्थात झाला तो संभाजीराजेंचा आणि संभाजीराजे छत्रपती बनले. पण या ठिकाणी काही जणांनी असं काही लेखन केलं की जणू काही सोयराबाईंना संभाजीराजेंनीच कटकारस्थान करून मारलं, पण ते खोटं आहे, बिनबुडाचं. याचा एकही पुरावा आतापर्यंत इतिहास कुठे आढळून आलेला नाही. दुसरी गोष्ट, आता खरं तर काय झालं, सोयराबाईंची जी काही महत्वाकांक्षा होती की माझ्या मुलाला म्हणजे राजारामांना गादीवर बसवण्यात यावं, या महत्वाकांक्षेचा फायदा उचलणारे कोण होते, तर त्या ठिकाणी प्रधान मोरोपंत पेशवे, सचिव अण्णाजी दत्तो आणि रावजी सोमनाथ आदी सगळी जे काही जे होते ते अनाजी पंत, अण्णाजी दत्तो वगैरे यांनी काय केलं, या सगळ्यांनी रायगडावर काही प्रमाणात संभाजीराजेंच्या विरोधात एक वातावरण तयार केलं आणि मग महत्वाकांक्षी सोयराबाई आणि कुटील राजकारणी जे होते हे सगळे प्रधान यांनी डावपेच आखायला सुरुवात केली. नेमकं घडलं काय, संभाजीराजेंचं चारित्र्य हरण करणं हाच यांचा डावपेचाचा हेतू होता, पण ते सिद्ध झालं नाही. शेवटी रायगडावरील गृहकलाची कारणं संभाजीराजांच्या या सगळ्या माध्यमातून त्यांनाच तो पुढे त्रास झाला. अर्थात नंतर आपल्याला आठवत असेल पुढे काय झालं. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मुळातच राजाराम महाराजांचं मंचकारोहण देखील करण्यात आला, म्हणजे सत्तेच्या गादीवर बसवण्याचा विधी ज्याला आपण मंचकारोहण म्हणतो. त्यासाठी कुणी पुढाकार घेतला होता, अण्णाजी दत्तो यांनी हा पुढाकार घेतला होता आणि तोच मुख्य होता मुळात त्याच्यातला. आणि त्यानंच मग आपल्या कटामध्ये मोरोपंत आणि सोयराबाईंना ओढवलं. म्हणजे हे सगळं सोयराबाईंची महत्वाकांक्षा त्यांनी हेरली आणि संभाजीराजेंचा विरोध करायचा आहे, मग आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग ती सोयराबाईंची महत्वाकांक्षा म्हणजे काय, राजारामांना गादीवर बसवणं आणि संभाजीराजेंना दूर करणं, हेच अण्णाजी दत्तोला हवं होतं. आणि या सगळ्या माध्यमातून हा सगळा पुढचा कटकारस्थानाचा भाग रचण्यात आला. अर्थात आपल्याला माहित असेल सोयराबाईंचे भाऊ अर्थातच हंबीरराव मोहिते हे मात्र एकनिष्ठ होते. छत्रपती शिवरायांपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत एकनिष्ठ राहिले. संभाजीराजेंसोबत सुद्धा ते एकनिष्ठ राहिले अगदी 1687 पर्यंत, अगदी मृत्यू होईपर्यंत. आणि मग हा जो मंचकारोहणाचा सोहळा होता त्याच्याबद्दलची सल्लामसलत देखील हंबीररावांशी करण्यात आली नव्हती. आणि इकडे अण्णाजी दत्तो यांनी पन्हाळगडावर असलेल्या छत्रपती संभाजीराजेंना पकडण्यासाठी त्या ठिकाणी कटकारस्थान रचलं आणि ते पकडायला देखील, त्यांना अटक करायला देखील गेले. पण हंबीरराव मोहिते यांनी हा प्रयत्न हाणून पाडला आणि त्यांनी काय केलं, त्यांनी याच प्रधानांना पहिल्यांदा अटक केलं आणि छत्रपती संभाजीराजांसमोर हजर केलं. अर्थात पुढे काय केलं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. संभाजीराजांनी मग या सगळ्यांना हत्तीच्या पायी दिलं. त्यामुळे मुळातच या सगळ्या प्रकरणावर बखरकार मल्हार रामराव चिटणीस, म्हणजे कोण आहेत, चिटणीस बखर ज्यांनी लिहिले ते. त्यांनी काय म्हटलं, रायगडावर आल्या आल्या संभाजीराजेंनी सोयराबाईंना मारलं आणि मग नंतर त्यांनी त्यांना भिंतीत चिडून मारलं. तिसऱ्या दिवशी त्यांनी प्राण सोडला. किती खोटं लिहिलेलं आहे. हे का खोटं लिहिलं, का तर द्वेषापोटी. कारण याच बाळाजी म्हणजे मल्हार रामराव चिटणीस जे आहेत त्यांचे खापरपण जोबा कोण, बाळाजी औजी यांचा या ठिकाणी हत्तीच्या पायी देऊन
त्यांना मारण्यात आलं होतं आणि मग तो राग छत्रपती संभाजीराजेंविषयी डोक्यात ठेवला आणि या मल्हार रामराव चिटणीस ज्यांनी जी चिटणीस बखर लिहिली त्यात हा उल्लेख केला. म्हणजे पूर्वग्रह दूषित लेखन आहे, याच्या पलीकडे काहीही नाही. कारण मुळातच त्यांना तो राग डोक्यात होता की आपल्या खापर पंजोमांना हत्तीच्या पायी देऊन मारण्यात आलं. खरं म्हणजे जयसिंगराव पवार यांनी स्पष्टपणे या सगळ्या या ज्या चिटणीस बखरी मध्ये जे काही लिहिलंय त्याला विरोध केलाय. वासी बेंद्रेंनी पण देखील विरोध केलाय आणि शिवाय इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी देखील या गोष्टीला पूर्णपणे विरोध केलाय. असं काहीही घडलेलं नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे. याचाच अर्थ हे सत्य आहे की सोयराबाईंना संभाजीराजेंनी मारलं नाही, पण बखर जी चिटणीस बखर लिहिण्यात आली त्या बखरीच्या माध्यमातून संभाजीराजेंनी हे सगळं केलं, हे घडवून आणलं असा आरोप त्यांच्यावर केला गेला. म्हणजे बघा किती इतिहास लिहिताना सुद्धा बखरींमध्ये किती प्रमाणात स्वतःच काहीतरी घुसवण्यात आलं आणि मुळात संभाजीराजेंच्या या सगळ्या म्हणजे आपण जर पाहिलं हा इतिहास कधीचा आहे 1732 मध्ये ही चिटणीस बखर लिहिण्यात आलेली आहे. 1732 1689 ला तर संभाजीराजेंचा मृत्यू झाला. म्हणजे ते 11 आणि हे 32 43 वर्षांनंतर म्हणजे त्यांनी म्हणजे मुळात हा सगळा पाहिजे तर 125 वर्षाचा सगळा प्रकार आहे. कसं काय तुम्ही पूर्वग्रह दूषित आहेत म्हणून तर लिहिलं, राग होता तुम्हाला आणि या रागापोटी हे सगळं केलंय. म्हणजे इथे बखर जी लिहिली चिटणीस बखर त्यात कसं खोटे मुद्दे मांडलेले आहेत ते सगळे समोर आलेले. आता आणखी महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पुराव्यांचा आणि हे पुरावे आता शिर्केंनी काय पुढे सादर केलेले त्याकडे आपण बघायचं. मग नंतर मी इंद्रजित सावंत यांचं देखील म्हणणं मांडणार आहे. शिर्के म्हणजे लक्ष्मीकांत शिर्के जे असं म्हणतात की गणोजी शिर्के आणि आमच्या पूर्वजांची बदनामी केली गेलेली आहे, एकही पुरावा उपलब्ध नाही. आता लक्ष्मीकांत शिर्के यांच्या मताप्रमाणे काय महत्वाचा मुद्दा आहे त्यांनी काय मांडलंय, त्यांचं असं म्हणणं आहे की मुळातच गणोजी शिर्के यांनी संभाजीराजांना पकडून दिलं नाही, त्यांच्यावर हा खोटा आळ ठेवण्यात आला. उलट ज्यावेळी संभाजीराजेंना तिकडे पकडण्यात आलं तेव्हा त्यांच्या सोडवणुकीसाठी महाराणी येसूबाई यांनी आपल्या माहेराला साथ घातली. मग पिलाजीराव शिर्के असतील आणि मग त्यांचे भाऊ असतील की आपल्या जावयांना त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचंय, सुटका करायची. तेव्हा आमचे त्या काळचे पूर्वज जे कोकणातून इकडे आले होते मग त्यांनी हे सगळे प्रयत्न करायचा त्या ठिकाणी अट्टहास केला आणि त्या माध्यमातून त्यांनी असं म्हटलेलं आहे की मग कुणी वेषांतर करून त्या ठिकाणी छावणीत घुसायचा प्रयत्न केला औरंगजेबाच्या, कुणी त्या ठिकाणी आणखी आडनाव बदलून प्रयत्न केला मुकर्रब खानाच्या छावणीत घुसण्याचा आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त कशी संभाजीराजांना मदत होईल आणि सोडवणूक करता येईल याचे प्रयत्न केले असं मत लक्ष्मीकांत शिर्के यांनी मांडलेलं आहे. आता त्यांनी या संदर्भात काही पुरावे देखील दिलेले आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे त्यांच्या मतानुसार त्यांचे जे पुरावे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत की गणोजी शिर्के यांनी बदनामी केली नाही, ह्याचे पुरावे ते कसे मांडतात. त्यांनी एक प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की माहिती अधिकाराखाली भारतीय पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन यांना माहिती अधिकाराखाली एक पत्र पाठवण्यात आलं आणि त्या पत्राचं उत्तर आलेलं आहे 27 जुलै 2009 मध्ये. त्या पत्रात असं स्पष्ट म्हटलेलं आहे गणोजी शिर्के यांनी संभाजीराजे यांना पकडून दिले असल्याचे ऐतिहासिक संदर्भ अथवा पुरावे कार्यालयात उपलब्ध नाहीत. डॉक्टर भास्करराव धाटावकर संचालक भारतीय पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन. म्हणजे भारतीय पुराभिलेख संचालनालय जे ऑफिस आहे त्या कार्यालयामध्ये गणोजी राजेंनी संभाजीराजांना पकडून दिलं असा कोणताही ऐतिहासिक पुरावा किंवा संदर्भ उपलब्ध नाही असं पत्र आम्हाला आमच्याकडे आहे. हा पहिला पुरावा त्यांनी सादर केला. दुसरा पुरावा त्यांनी काय मांडलेला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर आमचं राजे शिर्के घराणं आणि भोसले घराणं यांच्यात सोयरीक संबंध जुळलेले आहेत आणि असे 25 संबंधांची यादी देखील त्यांच्याकडे आहे. असे शेकडो संबंध आहेत पण 25 संबंधांची यादी देखील त्यांच्याकडे आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग जर संभाजीराजे छत्रपतींना
आमच्या पूर्वजांनी मारलं असेल किंवा पकडून द्यायचा प्रयत्न केला असेल, तर मग राजे शिर्के आणि भोसले या दोन घरांमध्ये सोयरीक संबंध जुळलेच कसे? ते जुळलेच नसते. आमच्यात वितुष्ट निर्माण झालं असतं, असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं. या सगळ्या गोष्टींचा ऐतिहासिक पुरावा आणि शिर्केंचा इतिहास यावर त्यांनी शिरकाण नावाचं एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे आणि त्यात हा सगळा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पुरावा, ज्या पुराव्यावर इंद्रजित सावंत यांनी देखील अत्यंत महत्वाचा पुरावा म्हणून म्हटलेला आहे, संभाजी राजांना कुणी पकडून दिलं, याचं उत्तर मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. हा पुरावा अत्यंत महत्वाचा आहे. या पुराव्यामध्ये क्लिअर केले गेलेलं आहे. खरं तर स्पष्टपणे इंद्रजित सावंत यांनी सांगितलेलं आहे, छावा चित्रपटामध्ये सिनेमॅटिक लिबर्टी वापरण्यात आली, अवास्तव मांडणी करण्यात आली. खरं तर गणोजी शिर्के यांना विलन करण्यात आलं, पण ते तसं नाहीये. कुणी पकडून दिलं याच्या उत्तराचा पुरावा उपलब्ध आहे. हा एकमेव पुरावा आहे असं इंद्रजित सावंत असं म्हणतायत. शिवाय हाच पुरावा लक्ष्मीकांत शिर्के यांनी देखील समोर आणलेला आहे आणि ते आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देखील मांडणार आहेत. काय पुरावा आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे, पॉंडिचेरी म्हणजे आत्ताचा पुद्दुचेरी, या पॉंडिचेरीमध्ये पहिले फ्रेंच गव्हर्नर जे होऊन गेले, ज्यांचं नाव होतं फ्रँकोइस मार्टिन. फ्रँकोइस मार्टिन नावाचे पहिले फ्रेंच गव्हर्नर होऊन गेले आणि 1675 ते 1706 म्हणजे संभाजीराजांचा कालावधी आपल्याला माहिती, 1657 ते 1689 म्हणजे बरोबर यामध्ये मॅच होतोय. 1675 ते 1706 या दरम्यान 31 वर्ष त्यांनी या पुद्दुचेरीमध्ये व्यापार केला आणि संगमेश्वराहून जवळच जे राजापूर म्हणून आहे त्या ठिकाणी त्यांची एक वसाहत देखील होती, फ्रेंच वसाहत होती, व्यापार करण्याची एक वसाहत होती. त्यांना त्या ठिकाणी ते तिथे जेव्हा यायचे आणि सगळे संदर्भ गोळा करायचे, तेव्हा त्यांना एक रोजनिशी म्हणजे डायरी लिहायची सवय होती. त्या डायरीमध्ये त्यांनी मार्च महिन्यामध्ये म्हणजे कधी स्पष्ट म्हटलेलं आहे 1689 मध्ये, मार्च महिन्यात 1689 मध्ये, 1689 मध्येच छत्रपती संभाजीराजांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि 1 फेब्रुवारी 1689 ला त्यांना पकडण्यात आलं. 11 मार्च 1689 ला त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे इथं स्पष्ट केलेलं आहे की वरचे जे 11 दिवस आणि ते 28 म्हणजे साधारण 39 दिवस संभाजीराजांचा अनन्वित छळ करण्यात आला. खरं म्हणजे 1 फेब्रुवारी 1689 ला संभाजी राजे यांना मोगल फौजांनी पकडलं असा उल्लेख त्यांनी त्यांच्या डायरीत मार्च महिन्यात केलेला आहे. कारण की त्यांना जशी माहिती मिळत गेली ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत साधारण 15-20 दिवसांचा कालावधी गेला, नंतर त्यांनी ती रोजनिशीमध्ये लिहिलं. आता त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्या डायरीत जे काही नोंद केलेलं आहे फ्रेंच, नंतर त्याचं गो स सरदेसाई या मराठ्यांची रियासत म्हणून ज्या आहेत त्या रियासतकारांनी त्यांच्या पुस्तकात देखील काही उतारे दिलेले आहेत. त्यात उल्लेख आहे, राजांच्या कित्येक ब्राह्मण सल्लागारांनी राजांशी बेईमानी करून मोगलांस त्यांच्या मुक्कामाची वर्दी दिली. परत एकदा वाचतोय मी, राजांच्या कित्येक ब्राह्मण सल्लागारांनी राजांशी बेईमानी करून मोगलांस त्यांच्या मुक्कामाची वर्दी दिली. मोगल लष्कराच्या सेना नायकाशी त्या ब्राह्मण सर कारकुनाने अगोदरच सूत जमवले होते, म्हणजे मुकर्रब खान. परत एकदा वाचतो, मोगल लष्कराच्या सेना नायकाशी म्हणजे औरंगजेबाच्या सेना नायकाशी, त्यावेळी तो मुकर्रब खान होता, ब्राह्मण सर कारकुनाने अगोदरच सूत जमवले होते. आणि या ठिकाणी सरदेसाईंनी मात्र कंसात कवी कलशाच्या द्वेषापोटी असं म्हटलं. लॉजिक वापरले का, तर कवी कलश यांचा म्हणजे यांना कुणाचा विरोध होता, तर ज्या अष्टप्रधान मंडळात होते छत्रपती संभाजी राजांच्या, कोण, अनाजी पंत, अण्णाजी दत्तो, मोरोपंत पेशवे, हे जे सगळे होते यांना मुळातच कवी कलश यांचा विरोध म्हणजे त्यांना त्यांच्याशी ते शत्रुत्वच घेतलं होतं, त्यांना ते पटतच नव्हते, त्यांचे मतभेदच होते. जसे इकडे गणोजी शिर्के आणि कवी कलश
यांच्यामध्ये मतभेद होते, त्यांच्यामध्ये शत्रुत्व होतं, असं आपण पाहिलेलं आहे किंवा काही इतिहासात ते आढळलेलं आहे. आपल्याला आठवत असेल म्हणजे अ, अ, देसाई आणि शिर्के यांच्यामध्ये काही वाद झाले होते, तेव्हा संभाजीराजांनी कवी कलशांना पाठवलं होतं ते सगळे दिलजमाई करून आणायला. पण त्यावेळी गणोजी शिर्केंनी कवी कलश यांच्यावर हल्ला केला, म्हणून त्यांच्या बचावासाठी स्वतः छत्रपती संभाजीराजेंनी त्या ठिकाणी कूच केलं, अशी माहिती इतिहासामध्ये. आता कवी कलश यांना विरोध होणार होता साहजिकच, कारण की त्यांना चंदोगामात्य नावाची पदवीच छत्रपती संभाजीराजांनी देऊ केली होती, जी अष्टप्रधान मंडळाच्याही पलीकडची होती. त्यामुळे त्या सगळ्यांना कवी कलश यांचा द्वेष होता, तिटकारा होता, तिरस्कार होता. त्यामुळे या कवी कलशाच्या द्वेषापोटी हे सगळं या ब्राह्मण कारकुनांनी घडवून आणलं, असा उल्लेख आहे. पण मार्टिन म्हणजे मी फ्रँकोइस जो मार्टिन जो आपण फ्रेंच गव्हर्नर जो होता पुद्दुचेरीचा, म्हणजे त्या काळच्या पॉंडिचेरीचा पहिला गव्हर्नर, त्याने डायरेक्ट जी नोंद केली त्यामध्ये कवी कलश असा कुठेही उल्लेख नाही. त्यामध्ये त्यांनी थेट म्हटलेलं आहे, ब्राह्मण सर कारकुनाने, राजांच्या ब्राह्मण सर कारकुनाने अगोदरच सूत जमवले होते. कुणाशी? मोगल लष्कराच्या सेनानायकाशी, असा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे. आणि हा एकमेव पुरावा असं सांगतो की या पुराव्यामध्ये गणोजी शिर्के यांचं नाव नाहीये. या पुराव्यामध्ये नाव आहे ब्राह्मण सरकार. आता ते कोण, याचा शोध इतिहास संशोधकांनी घ्यावा, असं लक्ष्मीकांत शिर्के यांचं म्हणणं आहे. आणि शिवाय सगळ्या इतिहास संशोधकांना, आत्ताच्या पुढच्या सगळ्या आत्ताच्या इतिहास संशोधकांना आणि पुढच्या सगळ्या भावी पिढीच्या संशोधकांना, जे ज्यांना इतिहासात इंटरेस्ट आहे, ज्यांना इतिहास वाचायचा आहे, प्रत्यक्ष इतिहास काय आहे समजून घ्यायचंय, त्यांनी देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की ब्राह्मण सरकारकर्णी हे सगळं मोगल लष्कराच्या सरनायकाशी जुळवलं होतं आणि मोगलांना पकडून दिलं, असा उल्लेख असलेला एकमेव पुरावा हा एवढाच आहे. बाकी कुठेही पुरावा नाही. गणोजी शिर्के यांनी संभाजीराजांना पकडून दिलं असा ना पुरावा पुराभिलेख खात्याकडे आहे, ना आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्या बखरीमध्ये म्हटलेलं आहे, कुठल्या पुस्तकामध्ये, फक्त कादंबऱ्यांमध्ये याचा उल्लेख आहे. आणि या कादंबऱ्याच्या उल्लेखावरून इतिहास ठरवता जाऊ शकतो का? इतिहास समजला जाऊ शकतो का? त्यामुळे उगाच छत्रपती संभाजीराजांवर करण्यात आलेले सोयराबांविषयीचे आरोप, उगाच गणोजी शिर्केंवर करण्यात आलेले आरोप, आता या सगळ्या प्रश्नांवर खरं म्हणजे प्रकाश पडायला पाहिजे, प्रकाश टाकला गेला पाहिजे. आणि सत्य काय, इतिहासात नेमकं सत्य काय दडलं, इतिहास म्हणजे भूतकाळ, आणि भूतकाळात काय दडलंय, म्हणजे अंधारात जायचं असेल तर अर्थातच हातात दिवा हवा, आणि हा दिवा विवेकाचा हवा. त्याच्यावर काजळी नको संशयाची, त्याच्यावर काजळी नको पूर्वग्रह दूषित भूमिकेची, त्याच्यावर काजळी नको द्वेषाची, मत्सराची, तिरस्काराची. कारण की महापुरुष कार्य कर्तृत्व करून जातात, पण उगाच काही ना काहीतरी इतिहासकार त्यांच्या नावावर काहीतरी खपून वेगळंच काहीतरी मत मांडतात, आणि मग बखरींच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, कादंबऱ्यांच्या माध्यमातून वाद विवाद होतात. हा छावा चित्रपट जरूर बघावा, पण छावा चित्रपट बघितल्यानंतर त्या चित्रपटात जसं दाखवलंय तेच खरं आहे असं मानून जर तुम्ही इतिहास मला समजला असं म्हणत असाल, आणि अमुक तमुक चांगला आणि अमुक तमुक वाईट असं कुठेतरी द्वेष आणि पूर्वग्रह दूषित धरून पुढे भविष्यात वाटचाल कराल तर ते चुकीचं आहे. म्हणून माझ्या तमाम शिवप्रेमींना, तमाम शंभू भक्तांना माझी विनंती आहे की कृपया जाती जातीत भांडणं लागणार नाहीत, समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. सोशल मीडिया वापरताना पहिल्यांदा हा विचार आपण करायला पाहिजे की आपण चित्रपटात जे बघितलं ते आपण त्याबद्दलचं मत व्यक्त केलंय, याच्या आधी आपण किती इतिहास वाचलाय, बरं वाचलेला किती खरा आहे, बरं जो खरा आहे तोच खरा आहे, हे कशावरनं ठरवलं गेलं, हे सगळं काळाच्या उदरात दडलेलं आहे. आणि तिथे खरं म्हणजे अत्यंत चोखंदळ सत्सत विवेक बुद्धीनं कोणताही पूर्वग्रह दूषित नसलेली व्यक्ती जेव्हा या इतिहासाचा धांडोळा घेईल, अभ्यास करेल, व्यवस्थित मांडणी करेल, हा सूर्य आणि हा जयद्रथ असं म्हणून इतिहास लोकांसमोर मांडेल, तेव्हा कुठे ना कुठेतरी आपल्याला याची उत्तरं मिळतील. तुर्तास छत्रपती संभाजीराजांना कोणी पकडून दिलं,
गणोजी शिर्के की ब्राह्मणसर कारकून याच्यावर वाद करत बसण्यापेक्षा मुळात छत्रपती संभाजीराजांनी जो काही पराक्रम करून दाखवला त्या पराक्रमाकडे आपण पाहिलं पाहिजे. अर्थात जे फंद फितुरी केली, जे गद्दार निघाले, ते नेमके जे आहेत त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळालीच. पण मूळ मुद्दा हा की येणाऱ्या पिढ्या, या पिढ्यांपर्यंत त्याचा पुढे काय फोकस होणार, त्याचा काय त्यांच्यावर परिणाम होणार आहे, या गोष्टींचा देखील विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे जी एक नाण्याची आपण बाजू बघितली आहे, दुसरी बाजू देखील बघणं अत्यंत महत्वाचं आहे. इतिहासात नेमक्या काय नोंदी आहेत, काय ऐतिहासिक संदर्भ आहेत, याचा अभ्यास करून मगच बोलणं इथपर्यंत ठीक आहे. नाहीतर उगाचच एकमेकांविरुद्ध द्वेष पेरणं, एकमेकांचा तिरस्कार करणं याचा काही उपयोग नाही. चेष्टा मस्करीत उगाच कोणाला काहीही बोलून जाणं हेही योग्य नाहीये. त्यामुळं सगळे इतिहास संशोधक खरं म्हणजे म्हणजे आतापर्यंत कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींपर्यंत आपल्याला उत्तरच मिळत नाहीयेत. फक्त प्रश्न येऊन आपल्या समोर येतात. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इतिहासात गेल्याशिवाय, इतिहासाचा धांडोळा घेतल्याशिवाय मिळणार नाहीत. ती उत्तरं मिळण्यासाठी सच्चे, अगदी सत्य उघड करणारे इतिहास संशोधक जे आजही आहेत आणि भविष्यातही निर्माण होतील, त्यांच्याकडूनच कदाचित जी प्रलंबित प्रश्न आहेत, जी अनुत्तरित प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील याची खात्री आहे. बाकी काय? बाकी छत्रपती संभाजीराजांचा पराक्रम, त्यांचा संघर्ष, शौर्य, त्यांचं बलिदान, त्यांच्या संपूर्ण जी कहाणी त्यांच्या आयुष्याची आहे ती त्या चित्रपटात मांडण्यात आलेली आहेच. फक्त जाता जाता पंचस्थळांचा उल्लेख करतो, ते अत्यंत महत्वाचे आहेत. जन्मस्थळ किल्ले पुरंदर, युद्धस्थळ संगमेश्वर, शौर्यस्थळ किल्ले धर्मवीरगड जो श्रीगोंदा पेडगाव मध्ये आहे, बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ वडू, ही पंचस्थळ. आणि या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य कर्तृत्व आपल्या हृदयात आपण कायम साठवून ठेवलं पाहिजे. आणि हेच त्यांचं कार्य कसं चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे नेता येईल, सगळे 18 पगड जाती एकत्र मिळून कसं गुण्या गोविंदानं आपण नांदू, सगळे समाज एक आहेत, आपण सगळे एक आहोत, या भूमिकेवर असे कसे ठाम राहू, याचाच आपण विचार करायला हवा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.